ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. आज आपल्याला मूलाधार चक्र की ज्याचा आपल्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. मूलाधार चक्र हेच तत्व हे पृथ्वी तत्व असतं, म्हणजे जमीन. आधार जमिनीचा असतो आणि आपण ज्या धरणीवर चालतो, बोलतो, बसतो हे तत्व असतं. आणि मूलाधार चक्र हे अध्यात्माचं पहिलं चक्र आहे. आणि ह्याला धक्का लागल्याशिवाय हे स्टार्ट होत नाही. बघा, कुठल्याही गोष्टीला धक्का मारला की स्टार्ट होतं. गाडीला स्टार्टर मारला की गाडी स्टार्ट होते, मग पळते. तसं हे मूलाधार चक्र स्टार्ट व्हायला लागतं. न स्टार्ट कसं होतं तर अनेक धक्के लागतात. भीतीचा धक्का लागतो, आघात होतो, कीर्तनात दंग होतो, देवाच्या भक्तीमध्ये दंग होतो, देवळामध्ये अनेक प्रकारचं भूतबाधा, प्रेतबाधा असे अनेक प्रकारचे धक्के लागले की ते चक्र जागृत होतं. ते चक्र कुठं असतं बघा, गुद आणि लिंग, म्हणजे दोन्हीच्या मध्ये. बघा, एक शिवण असते, जशी गोण असते ना, धान्याची गोण, आपण त्याच्यात धान्य भरलं आणि शिवली भरलं, तशी गुद आणि लिंग याच्यामध्ये एक शिवण आहे. आणि ती शिवण म्हणजे संपूर्ण शरीर आतमध्ये भरलं आणि त्या शिवणीवर एक साप ठेवला, म्हणजे झोपलेला साप, वेटोळं घालून बसलेला साप त्याच्यावर ठेवला आणि शिवलं. पण तो साप झोपलेला असतो आणि त्या सापाला धक्का लागला की जागा होतो. आणि जागा झाला की मूलाधार चक्र जागृत व्हायला सुरुवात होते. बघा, मूलाधार चक्र, बघा मूलाधार चक्र म्हणजे काय, थोडक्यात सांगतो की जसं लहान मूल असतं, त्याला जर लग्न करून दे म्हणलं तर त्याला सुख होईल का? नाही सुख होत. कारण त्याला काय असतं, चॉकलेटामध्ये, खेळण्यामध्ये, बाहुलीमध्ये, कपड्यामध्ये सुख वाटतं. आणि ज्ञान घेण्याची त्याची कुवत, म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट हे काय, ते काय, ते काय, हे असं असतं, म्हणजे तो ज्ञान घेत असतो. म्हणजे त्याला ह्या विश्वात सगळं प्रत्येकाचं ज्ञान त्याला पाहिजे असतं. तसं अध्यात्मामध्ये मूलाधार चक्र हल्लं की माणसाला ज्ञान घेण्याची लालसा उत्पन्न होते आणि तो अध्यात्मामध्ये प्रगती करू लागतो. प्रगती म्हणजे काय होतं की तो त्या विश्वामध्ये प्रवेश करतो, अध्यात्म विश्वामध्ये प्रवेश करतो. आता कुणालाही प्रवेश तसा होत नाही. भूत म्हणजे काय, प्रेत म्हणजे काय, वारं म्हणजे काय, देव अंगात आला म्हणजे काय, हे जेव्हा कळतं तर ज्यावेळी मूलाधार चक्र जागृत होतं. मूलाधार जागृत होणं म्हणजे काय, ती जी कुंडलिनी आहे, जी साप आहे, तो वेटोळं घालून तो वेटोळं काढायला सुरुवात करतो. त्यावेळी मूलाधार चक्र जागृत होत असतो. आणि मूलाधार चक्र जागृत झालं की माणसाला ज्ञान घेण्याची, म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, आणि आध्यात्मिक ज्ञान ज्याला हवं असतं, कुणाला हवं असतं तर ज्याचं मूलाधार चक्र जागृत होत चालले. इतराला कितीही सांगा ते ज्ञान त्याला पचणार नाही. ज्याचं मूलाधार चक्र जागृत होईल त्याला ते ज्ञान पचू लागतं. म्हणजे त्या मूलाधार चक्राची देवता कोणती आहे तर गणपती देवता आहे. मम गोम गणपतेय नमः. ओम गम गणपतेय नमः. ओम गम गणपतेय नमः. जसं गणपतीची आराधना केली